नमस्कार फ्रेंड्स, आज आपण हा लूक बघणार आहोत आणि त्यासाठी आहेत माझे 50+ एज असलेल्या मॉडेल आणि आपण त्यांना आधी हायड्रेटिंग क्रीमने सुरुवात करतो आहे. तर आपण आधी फेस वॉश केलेला आहे आणि व्यवस्थित असं टोनर लावलेलं आहे आणि ही जी हायड्रेटिंग क्रीम आहे ही डॅझलरची आहे. हायड्रेटिंग क्रीम लावल्यानंतर आपण डॅझलरचंच मॉइश्चरायझर आपण लावतो आहे त्यांना आणि हे लावताना तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित हातानेच ते स्प्रेड केलेलं आहे, कारण त्यांची स्किन ड्राय आहे म्हणून. त्याच्यानंतर मी डॅझलरचंच इटर्नाचं प्रायमर त्यांना ॲप्लिकेशन करते आहे, जे आहे जेल बेस प्रायमर. कारण मी त्यांना आज क्रीम बेस वापरणार आहे आणि त्यासाठी मी वापरते आहे डॅझलरचं हे पॅलेट, जे की खूपच छान आहे, टायनी आहे. त्यामध्ये एक छोटा ब्रश पण मिळतो आपल्याला आणि यामध्ये 8 शेड आहेत. या 8 शेडमध्ये आपल्याला 2 करेक्टर दिलेले आहेत, हायलायटर दिलेलं आहे, कॉन्टूर दिलेलं आहे आणि बाकीचे 4 शेड आपण ॲज अ फाउंडेशन शेड म्हणून वापरू शकतो. त्यापैकी मी या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शेड उचलला आणि त्यांच्या स्किन टोनप्रमाणे मी मॅच करायला सुरुवात केली. पण मेकअप करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली, की त्यांची स्किन खूपच डस्की असल्यामुळे पॅची पण होती आणि बेस मला ब्लेंड करायला थोडासा प्रॉब्लेम येत होता आणि त्यांचा शेड मला मॅच करून घ्यावा लागणार होता. म्हणून मी पॅलेटमधले 2 शेड मिक्स करून त्यांचा मेकअप करायला सुरुवात केली आणि या पॅलेटमुळे मला ते काम करणं खूपच सोपं झालं आणि तुम्ही बघू शकता मी आता थोडासा लाईट शेड घेऊन त्यांच्या फेसवर डॉटेड फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन करून मी ते ब्लेंड करायला सुरुवात केली आणि मी फक्त फिंगर ॲप्लिकेशन करते आहे, कारण आधी हायड्रेटिंग क्रीम नंतर मॉइश्चरायझर लावल्यानंतर मी त्यावर प्रायमर ॲप्लिकेशन केलं आणि त्यामुळं मला जो बेस होता तो अगदी इझिली माझा स्मूथली तो ब्लेंड होऊ शकला. म्हणजे अगदी फिंगरनी मी तो सहज ब्लेंड करू शकले आणि हेच मी माझ्या स्टुडंटला सांगत होते, की किती इझिली तो ब्लेंड होतो आहे. अदरवाईज तो ब्लेंडिंगला मला प्रॉब्लेम आला असता. आणि हे केल्यानंतर मी एक ब्लेंडर घेतलं आणि ब्लेंडरनी मी तो जो बेस आहे तो व्यवस्थित डॅप करून तो सेट करून घेतला. कारण जसं मी सांगितलं डस्की स्किन असल्यामुळे थोडी लेयरी पण त्यांची स्किन होती. कारण आपण फक्त फेस वॉश केला होता. आपण त्यांना हलकंसं माइल्ड स्क्रब करणं गरजेचं होतं. पण लास्ट मिनिट आपण ही मॉडेल चूज केल्यामुळं आपण ते केलं नाही आहे. पण खूप वेळेला असं होतं, की डेड स्किन असल्यावर तुमचा मेकअप पॅची होतो. ओके. सो आता मी आले आहे कॉन्टूरकडे. तर कॉन्टूर करण्यासाठी मी पॅलेटमधला हा जो डार्क शेड आहे तो घेतला आणि एका छोट्या ब्रशने मी त्यांचं फेस कटिंग करायला सुरुवात केली. तर सर्वात आधी मी नोजला कटिंग करते आहे. त्याच्यानंतर मी चिक्सला केलं आणि नंतर त्यांची जॉलाईनला पण मी थोडंसं कटिंग केलं, कारण फेस कट मला व्यवस्थित स्लिक हवा होता आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. मी हा जो शेड लावलेला आहे, हा शेड ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला आधी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि हा जो मेकअप आहे मी माझ्या सेल्फ मेकअपच्या सेमिनारमध्ये दाखवत होते. तर सेल्फ मेकअप करताना पण तुम्हाला जर आधी प्रॅक्टिस असेल तरच तुम्ही लास्ट मिनिट अशा पद्धतीचे मेकअपचे एक्सपेरिमेंट करा. अदरवाईज आधी भरपूर प्रॅक्टिस करा आणि मग तुम्ही फेस कटिंगचा प्रयत्न करा. अदरवाईज तुम्ही ऐन वेळेला जर तुम्ही एखाद्या इव्हेंटच्या आधी जर हे करायला घ्याल तर थोडंसं मेस होण्याची शक्यता असते आणि तुमचा मूड ऑफही होऊ शकतो. तर नक्कीच तुम्ही आधी ह्याची भरपूर प्रॅक्टिस करा आणि मग तुम्ही एखाद्या इव्हेंटसाठी या अशा पद्धतीने रेडी व्हा. ओके. सो आता तुम्ही बघू शकता, की मी जसं-जसं फेस कटिंग करत गेले, तसं-तसं त्यांचा फेसचा शेप आपल्याला वेगळा-वेगळा दिसत गेला आणि आता जे त्यांचे हायलायटिंग पार्ट आहेत, त्यासाठी मी सेम पॅलेटमधून एक हायलायटर शेड घेतला, जो की थोडासा लाईट शेड आहे आणि तोही डॉटेड फॉर्ममध्ये हायलायटिंग पार्टवर मी लावून मी फिंगरच यूज केले. कारण हे सेल्फ मेकअप सेमिनार असल्यामुळे मला मॅक्झिमम खर्च वाचवून मला मेकअप शिकवावा लागतो. म्हणून मी कमीत कमी खर्चामध्ये व्यवस्थित तुम्ही मेकअप कसा करू शकता, हा शिकवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणूनच मी या डेमोमध्ये मी ब्रश फार वापरत नाही. मॅक्झिमम मी 1 ते 2च मी ब्रशेस वापरून मेकअप शिकवायचा प्रयत्न करते. आता माझे जे ब्लेंडर आहे, त्या ब्लेंडरने मी हे जे काही प्रोडक्ट लावलं होतं, ते व्यवस्थित डॅप करून घेतलं आणि डॅझलरची ही पॅलेट आहे, आय शॅडो पॅलेट. मी पीच शेड घेतलेला आहे आणि त्या पीच शेडनीच पीच कलरचा कारण अर्धी शेड आहे तो, म्हणून त्यांनी आपण ब्लश केलेला आहे आणि ब्लश केल्यानंतर त्यांच्या स्किनला तो परफेक्ट मॅच झालेला आहे आणि ब्लश केल्यानंतर मी त्यांना सेम पॅलेटमधून
जो हा कॉपर कलरचा जो शेड आहे, जो हायलायटरचं काम करेल, तो मी त्यांना वापरलेला आहे. आणि मला खूप हार्श किंवा हेवी हायलायटर द्यायचं नव्हतं, म्हणून मी अगदी सॉफ्ट लूक देता येईल त्या पद्धतीने तुम्ही बघू शकता पॅलेटमधला मी जो शेड दाखवला, तो मी शेड त्यांना ॲज अ हायलायटर वापरलेला आहे. हे केल्यानंतर मी पावडर घेतली आणि जिथे मी फाउंडेशन लावलं होतं, तिथे मी पावडर पफ घेऊन डॅब, डॅब, डॅब करत म्हणजे पॅटिंग करत मी त्यांना पावडर ॲप्लिकेशन केलेली आहे. आणि ही जी पावडर आहे, ही पावडर कॉम्पॅक्ट जी आहे ती डॅझलर या कंपनीचीच आहे. तुम्ही हवं तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्याचं स्क्रीनशॉटही घेऊ शकता. त्याच्यानंतर हे व्यवस्थित जो बेस आहे तो आणखीन सेट झाला आणि तो सेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. यानंतर मी केलेलं आहे डॅझलरचं फिक्सर स्प्रे केलेला आहे आणि त्यामुळं जो बेस आहे आपला, तो जर थोडा पावडरी फॉर्ममध्ये असेल तर तोही थोडा सटल होतो. आता मी जी ही पेन्सिल लावती आहे ती आहे डॅझलरची आयब्रो पेन्सिल विच इज ब्राऊन इन शेड. आणि ब्राऊन असल्यामुळे त्यांना मला नॅचरल आयब्रो द्यायचे होते. त्यांच्या आयब्रो तुम्ही बघू शकता थोड्या राऊंड आहेत शेपमध्ये, बट इट्स ओके. मला नॅचरल शेप त्यांचा मेंटेन ठेवून मी त्यांच्या आयब्रोज कलर केल्या, फिल केल्या. आणि नंतर मी एका स्पुली ब्रशने मी अशा पद्धतीने थोडंसं जे प्रोडक्ट आहे ते इव्हनली स्प्रेड करून घेतलं, जेणेकरून त्या नॅचरल वाटतील आयब्रोज. त्यानंतर मी त्यांना आय मेकअपसाठी हे डॅझलरचं जेल लायनर आहे. जेल लायनर मी आधी हलक्या हाताने लावून घेतलं आणि नंतर मी दुसरा ब्रश घेऊन त्याला व्यवस्थित ब्लेंड करून त्याला स्प्रेड करून एक वेगळा लूक द्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर ब्राउ बोनला आपण सेम आयशॅडो पॅलेटमधून हायलाईट केलं आणि हायलाईट केल्यानंतर त्यानंतर वेळ आहे ती म्हणजे लिपस्टिकची आणि लिपस्टिकसाठी मी शेड घेतलेला आहे 0032 आणि हा तुम्ही लिप कलर बघू शकता. खूपच सुंदर असा शेड होता आणि हा कलर पाहिल्यावर तर खूपच खुश झाल्या, कारण हा वाईन कलर आहे. आणि आता मी त्यांना काजल आणि मस्करा लावून घेतला. सॉरी, इथे मस्करा नाही दाखवता आला मला, पण काजल ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना मस्करा देखील मी ॲप्लिकेशन केला आणि अशा पद्धतीने हे सगळं झाल्यानंतर त्या रेडी झाल्या आणि शी इज डॅम हॅपी. त्यांचं एक्सप्रेशनमध्येच तुम्हाला कळत असेल की त्यांना किती आनंद झाला आहे. त्यांचे एक्सप्रेशन्सच सांगत आहेत की त्यांना हा मेकअप किती आवडला. आणि तुम्हालाही जर माझा मेकअप आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट नक्की टाका आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.